सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. तर आज होती आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं. पण माझी पण तब्येत खराब होती आणि यांचीही तब्येत खराब होती, त्यामुळे आम्ही घरीच केक कट केला. कारण की उद्या लगेच श्रीचा बड्डे होता आणि श्रीच्या बड्डेला आम्ही बाहेर जाणारच होतो. घरामध्येच केक कट करायचा होता, तरीही मी साडी वगैरे घातली होती. तर मिस्टर बोलतात की एवढी तयार झाली आहे. नंतर मला बोलतात की हां बरोबर, तुला फोटो आणि व्हिडिओ शूट करायचं असेल ना, म्हणून ती एवढी तयार झाली आहे. म्हणजे आता त्यांनाही माहिती आहे की मी फोटो आणि व्हिडिओ शूटसाठी किती तयार होते. आणि समोर मी व्हिडिओ शूटसाठी मोबाईल ठेवला होता, तर श्री बघा मध्ये मध्ये येऊन त्याच्यामध्ये काय काय करतोय. पकड़ा दे। हैप्पी एनिवर्सरी। हैप्पी एनिवर्सरी बोल। हैप्पी एनिवर्सरी। तर अशा प्रकारे घरी केक कटून आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे. सरका बाजूला एक मिनिट, आम्हाला दोघांना अमेरिका क्या आहे. हाय तिकडे तोंड करतो. त्यानंतर आता श्रीचा बड्डे होता. श्रीचा बड्डेचा केक रात्री 12 वाजता आम्ही कट करतोय. वन टू काय बंद करू का ते? इकडे सरक ना सर. तू मेरा दिल, तू मेरी जान, आय लव यू श्री, तू मास. बर्थडे डियर श्री, हॅपी बर्थडे टू यू. मिंडोक तू काय केलं रे मागाशी? हात लावून बंद केलं येड्या. कुठं बंद केलं का मी? मला नाही बेटा, तू खा, मी तुला देतो. कल भी केक मिलेगा. हॅपी बर्थडे पिल्ला. स्टॉप करते तू. बर्थडे. मग श्रीचा बड्डे आज काय श्री आज पार्टी मग. कुठे जायचं श्रीला आज? डॉमिनोजमध्ये जायचंय आज. वा, चल तर चॉकलेट घेऊन देते. त्यानंतर नवरोबाने हे पार्सल मागवलं होतं. काय मागवलंय काय माहिती, एवढं बॉक्समध्ये. ओपन करून बघते. अच्छा आहे डायट ओट्स मागवलेले आहे, डार्क चॉकलेट आणि हे आल्मंड सुपर सीड. बाबा का तुझी इथे श्री स्कूल मधून आलाय आणि त्याला त्याच्या मित्रांनी काहीतरी बर्थडे गिफ्ट दिले, ते आता दाखवतोय तो मला. किचन. नंतर वाव, कोणी दिलं किचन? छान आहे. सार्थक. मग नंतर हा इरेजर. कोणता इरेजर आहे बघू? अरे वा, स्केल मी अशी स्केल पण दिली. अजून ही हा आईस्क्रीम वाला बघू. इरेजर. वाव, मस्त आहे रे छोटस आईस्क्रीम वाला. असं बनवतात. बर्थडे गिफ्ट श्रीचं. वा वा वा, छान आहे, मस्त आहे. त्यानंतर आम्ही इथे कल्याणच्या मॉलमध्ये आलो आहे, बार्बिक्यूमध्ये. कारण की श्रीचे पप्पा बोलले काय सारखं डॉमिनोजमध्ये खातो रे तू, आपण काहीतरी वेगळ्या ठिकाणी जाऊ. म्हणून आम्ही फर्स्ट टाईम इथे बार्बिक्यूमध्ये आलो आहे.
बार्बिक्यू हे कल्याणमध्ये आहे मेट्रो मॉलला. इथे अनलिमिटेड फूड वगैरे असतं. तुम्ही काही इथे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जे वाटेल ते खाऊ शकतात. इथे तुम्हाला स्लॉट बुक करावे लागतात आधीपासून आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही इथे पदार्थ असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकतात. खूप लोक इथे मोस्टली बर्थडे वगैरे असेल ना तेच सेलिब्रेशन करायला येतात. हे तंदुरी फ्राय करायचं आहे आणि हे बघा इथे हात शेकायला लागलेत. फुल AC चालू आहे ना त्याच्यामुळे थंडी वाजते. हे चिकनचे आयटम्स आले आहे. चिकन आहे, याच्यात फिश आहे आणि प्लस प्रॉन्स आहे आणि काय मशरूम, हे सर्व पदार्थ इथे आहेत. खरंच सर्व पदार्थ खूप छान आहे. जास्त करून मला जे हे आहेत तंदुरी आयटम्स ते खूप आवडले इथले आणि फ्रॉन्स. त्यानंतर इथे मेन कोर्समध्ये हे सगळं व्हेजिटेबल आहे. आम्ही इथे गेलोही नाही बघायला काय आहे ते. इथे नॉनव्हेजमध्ये चिकन बिर्याणी आहे. हे बघा ही श्रीने आत्ताच घेतली चिकन बिर्याणी. इथे चिकनची भाजी आहे आणि फ्राय राईस आहे. आणि हे इथे एका साईडला मटन आहे आणि एका साईडला चिकन. त्यानंतर इथे सॅलेडचे पण खूप सारे प्रकार होते. आणि इथे आहे मेन माझं आवडतं डेझर्ट. डेझर्ट पण खूप सारे होते. खूप खाल्लेत आम्ही हे. चिकनपेक्षा तर डेझर्टच भरपूर खाल्लेत. त्यानंतर इथे पाणीपुरी पण होती. आवडीची आवडती पाणीपुरी. तिखट पाणी थोडंसं घ्यायचं. यांचं मस्त इथे जेवण एन्जॉय करायचं काम चाललंय. फुल पैसे वसूल. तुम्ही करा पैसे वसूल. सरप्राईज आहे. हा श्रीचा बर्थडे केक आलेला आहे. हॅपी बर्थडे श्री. सॉंग लावलाय थांबा. अहो सॉंग लावताय ते थांबा. सो अशा प्रकारे बार्बिक्यूमध्ये आम्ही श्रीचा बर्थडे सेलिब्रेशन केला. तर तुम्हाला आज माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.